काय सांगणार बीडचा कोण होणार खासदार? आता लोक ठरवतील ना. लोक म्हणजे तुम्ही कोण आहेत? आम्ही बी आहेत ना. तुम्ही लोकच आहेत ना. हा मग कोण कोण होणार खासदार? खासदार आता आमच्या आरक्षण नाही दिल्यामुळं, महागाई वाढल्यामुळं आमचं मराठा नेत्यालाच मतदान पडेल. मग आता बाबा मराठा दोन नेते आहेत. एक वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे हे मराठा आहेत. त्याचबरोबर बजरंग बाप्पा सोनवणे हे सुद्धा मराठा समाजाचे नेते आहेत. मग यापैकी कोणाला मतदान करणार आपण? बजरंग बाप्पाला मतदान करणार. बजरंग बाप्पाला. का बरं बजरंग बाप्पा? आम्हाला काहीच विकास नाही झाला, आमचं आरक्षण नाही दिलं, आम्ही काही समोरच्या उमेदवारावर नाराज नाहीत, आम्ही फक्त भाजपवर नाराज आहेत. पंकजा मुंडे आम्ही बिलकुल नाराज नाहीत. या आधी कोण खासदार होते? प्रीतम मुंडे होते. त्यांचं कसं काम होतं? बरं होतं ना त्यांचं काम. म्हणजे आपण बजरंग बाप्पाला निवडून देणार. काय सांगणार? तुमचं नाव काय? माझं नाव शेख अन्सार हिदायत. काय सांगणार? कोणाला मतदान करणार? आम्ही सुरतचे माणसं आहेत. आम्हाला पार्टी सुरतच पार्टी आमची, अण्णा पार्टी आमची. आम्ही वरचा पक्षपेक्षा आम्हाला काय माहित नाही. अण्णा सांगते तर आम्ही मत आणणार. काय नाव तुमचं? मतदान करणार. मतदान आता पाहू जसं इलेक्शनचं वारं सुटेल तसं. आरक्षणच्या मुद्द्यावरती. आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील सांगतील ते. त्यांनी अजून जाहीर नाही केलं. जाहीर केल्यावरती कधी जाहीर करणार ते? इलेक्शनच्या वेळेस 13 मतदान आहे. 13 तारखेला सांगते ना. मतदानात करणार आहेत. हो सांगणार ना. ओके. काय नाव आपलं? तुम्ही काय सांगणार? काय नाव तुमचं? काय सांगणार आहेत? वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे, त्याचबरोबर पंकजाताई मुंडे आणि महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे. बजरंग बाप्पा का बरं? चांगला माणूस आहे. बजरंग बाप्पा याआधी भाजप गटात होते, पण आता काय उभं राहिले ते आता काय वेळा नाही आरक्षण म्हणून. जे जरांगे पाटील सांगतील तेच. त्यांनी दिलेले अजून. आता सांगितलं ना त्यांनी, तुम्हाला जे करायचं ते करा म्हणून. नेमकं काय करायचं आहे? बजरंग बाप्पा आम्ही करणार मतदान. बजरंग बाप्पा सोनवणे. हो. अहो ते आपल्या आष्टी तालुक्यामध्ये पंकजताईंच्या मागं भीमरावजी धोंडे साहेब आहेत, त्याचबरोबर सुरेश धस आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब आजबे आहेत. बजरंग बाप्पा निवडून येतील का? हो येतील 100%. कितीचा फरक आहे? काय आता जनता जी करीन ती करीन. म्हणजे बजरंग बाप्पा. हो. आपण काय सांगणार? काय सांगणार? बजरंग बाप्पाच. का बरं? आम्हाला सर्वसामान्य जनतेला मराठा आरक्षण असो किंवा भाजपने जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. अशा या मुद्द्यावरती आम्ही बजरंग बाप्पालाच सर्वसामान्य जनता मतदान करणार आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्याला 6,000 रुपये महिन्याला पाठवलेले आहेत. हो, मग आमची GST आमच्या मालाला भाव नाही, काय नाही, GST मधूनच कट करून त्यांनी आम्हाला 6,000 दिले. पण आमचे 25-30 हजार ते घेतात तर आम्हाला 6,000 देतात. असं महिलांना लोकांना तर फुकट आहे. ते महिलांना आणि वयोवृद्धांना फुकट आहे ना. ही आमच्यातूनच काढलेल्या पैशामुळे ते फुकट द्यायला लागले. ते असं काय घरी आणून कोण फुकट द्यायला नाही लागले. मग आपलं बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पाच निवडून 100%. कितीचा फरक आहे? 1 लाख फरक राहील. 1 लाखाच्या लीडने निवडून येतील बजरंग बाप्पा, असं त्यांचं म्हणणं आहे. बाबा काय सांगणार? काय नाव तुमचं? काय सांगणार? बजरंग बाप्पा. का बरं? चांगला माणूस आहे, आवडतो आम्हाला. नेमकं त्यांचा चित्र आवडतो का ते आवडतं? सगळं काम आवडतं आम्हाला. आणि ओपन मराठी आमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बजरंग बाप्पाला मतदान करणार आम्ही यावेळेस. कशाच्या मुद्द्यावर आपण त्यांना मतदान करणार आहे? मुद्दा काय आहे? मुद्दा मराठा आरक्षण, अजून खूप प्रश्न आहेत, सगळेच प्रश्न आहेत. विकासाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना विहिरी, शेततलाव हे मिळतंय, त्याच्यानंतर घरकुलं मिळतात, त्याच्यानंतर अजून सौरपंप मिळतात, रस्त्याचे कामं चांगल्यापैकी झाले. तर आपणाला माहित आहे का सारं रस्त्याचं उच काटलं इथं आमच्या गावचं. कोणता रस्ता उचकाटलाय? हा रस्ता तुम्हीच केला ना सर्वे. बघा बघा इथं म्हणतात रस्ता उचकाटलाय. हे जुने रस्ते येतं ते काँग्रेसच्या काळात झालेले आहेत.
काळात झालेत आता झालेत आताच कुणाच्या काळात झालेत शिकाय आता आताच्या काळात झाले तर नेमकं कुणाच्या प्रीतमताईच्याच काळात झाले तर कोणत्या काळात रस्ते झाले सगळे उघडलेत का हो काढलेत ह्यांचं म्हणणं असं आहे की प्रीतमताईच्याच काळात हा रस्ता झालेला आहे. त्याची आमची विरोध पार्टी आहे. विरोध पार्टी सध्या विरोधाचं नाही ऍक्च्युअली खरी कंडिशन म्हणून सांगतो. अण्णाकडे आमचा भाऊ आहे नोकरीला त्यामुळे मला मी बोलत नाही काही तिथं हे तुम्ही बघा रस्त्याने चालतंय तुम्हाला पुढे तिथं थोडं आता सध्या जरी तुमचं वैयक्तिक विरोध पार्टी असेल तर सध्या आपलं आहे त्याच्यातूनच बोलतो ना आम्ही. आपण त्यांचं असं म्हणणं आहे आता काही कामं जरी खराब झाले असले तरी जास्तीत जास्त कामं झाले तो याबद्दल काय तळे झाले तर कुठं काय सार फुकटच चाललंय सर गावात काय काय कुठलं काय झालंय गावात. त्यांचं असं म्हणणं आहे की या भारतीय जनता पार्टीच्या काळात म्हणजे ज्यावेळेस प्रीतमताई मुंडे खासदार होत्या त्या काळात विकास झालेला आहे रस्ते झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. काहीच आम्हाला तर काही दिसत नाही विकास दिसत नाही. त्यांचं त्या सोडून पण गावाच्या लेवलवर तर काही नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की गावात विकास नाही. मोठमोठे हवे झाले तर गावात विकास झाले भरपूर कामं चालू आहेत गावात. पण बाबा या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये पायातल्या चपलापासून तर डोक्याच्या टोपीपर्यंत जीएसटी आहे. पायाच्या चपलापासून तर डोक्याच्या टोपीपर्यंत जीएसटी आहे आणि या जीएसटी मुळे अनेक सर्वसामान्याचे जीएसटी शिवाय विकास कामं करता येणार नाही. पैसे कोण देणार कुठून देणार. सर्वसामान्याचे कंबरडे मोडले जीएसटी मुळे. कंबरडे इथं काही नाही तसे वाढीप्रमाणे तसं मजुरी बी वाढलेली आहे ना. महागाईच्या प्रमाणे मजुरी बी वाढलेली म्हणजे आपण भाजप का बरं विकास केला. काय विकास केलाय. हे रस्ते केले कडा ते किरोळ कडा ते वांद्राफटा रस्ता केला. आपल्या गावाला किती निधी आला. आला सण सगळे रस्ता फेस्ता मिळून 1-1.5 कोटी रुपये. प्रीतमताईला डावलून पंकजताईंना का तिकीट दिली. आता त्यांचा वैयक्तिक कारणीभूत प्रश्न असेल. म्हणजे तुम्ही पंकजताईंना मतदान करणार. हो. कशाच्या मुद्द्यावर. विकासाच्या मुद्द्यावर. कुणाला अण्णा सांगते त्या पार्टीला मत करणार. अण्णाला सांगते अण्णाने कारण आमच्या गावामध्ये अण्णाने पहिल्यापासून छावणीचा असेल किंवा कुठली अडचण असेल त्या अडचणीला फक्त धावून येणारे एकमेव व्यक्ती असे फक्त अण्णा. छावणीच्या ज्यावेळेस सुरुवातीला छावणी चालू केली होती त्यावेळेस आमच्या किंवा सगळे जनावर कुठं आष्टीची छावणीत होते. तर जी कुट्टी दिली होती कुट्टी आणत होते जे खाद्य देत होतं गुरांना ते खाद्य पार किळूपर्यंत आणत होते. कारण आमच्या मांडव्यापासून सीध्या वाटते किळूपर्यंत सगळ्या रस्त्याला कुट्टीच पाडलेली होती. म्हणजे खायला कोणत्या बाबतीत अन्न कुठल्या बाबतीत कमी केलेलं नाही. त्यामुळे अण्णा सांगते त्या पार्टीला आम्ही मतं देणार आहे. एकंदरीत या ठिकाणी यांची अशी मागणी आहे असं त्यांचं सांगणं आहे की आमदार सुरेश धस ज्यांना सांगते त्यांना मतदान करू. काय सांगणार कोणाला मतदान करणार बाबा काय सांगणार कोण होणार खासदार. आपल्याला नाही बोलता येत त्यात काही. आता तुम्ही तर बोलतात असं नाही असं बोलला काय नाही कोणाला आपल्याला काहीच येत नाही त्यातलं ते काय खासदार म्हणून कोणाला पाहणार आपण. लिहताच येत नाही तर काय आपलं घर. तुम्हाला माहित आहे का खासदारकीला कोण कोण उभा आहे. नाही हो. हा बाबा काय नाव आपलं. शेखराज जग. कोणाला मतदान करायचंय. अण्णा सांगते तसं सुरेश अण्णा सांगते. अण्णा ज्याला सांगते त्यांनाच मतदान. हा कोणाला सांगणार आहेत. ते कोणाला सांगते आम्हाला तरी काय माहिती. कोण उमेदवार आहे तुम्हाला माहित आहे का. मला ती नाही सांगते पण आमचा अण्णावर विश्वास आहे. अण्णा ज्याला सांगते त्याला मतदान करतील. का उमेदवार दिले वरून तसं दिलं. पंकजताईचा विकास चांगला होता तर पर्यायवाल्यांनी का पाडलं 2019ला याचं उत्तर द्यायला पाहिजे ना भाजपवाल्यांनी. का बीड लोकसभेमधूनच विकास केलाय पर्यायला विकास केला नव्हता असं काय होतं का. विकास पर्यायला पण केला होता ना मग त्यावेळेस का पाडलं गेलं. सहानुभूतीची लाटबीट काही होणार नाही. आता यावेळेस बजरंग बाप्पा फिक्स निवडून येणार 1 लाखाच्या मतांनी. कोणाला मतदान करणार. बजरंग बाप्पा. का बरं. भाजप हे जातीपातीचं राजकारण करतं. मणिपूर सारखे हत्याकांड होते ह्याच्यावर निष्क्रिय असं भाजप सरकार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रीतमताई ही एकमेव 0 फंड खरचणारी खासदार म्हणजे 1ही रुपया खरचला नाही अशी निष्क्रिय. त्याच्यामुळं पंकजताईला मतदान हे पंकजताई त्याच्यामुळं उभा राहिलेला आहे. आणि कशामुळं प्रीतमताईचं मग हे केलं तिकीट काढलं त्यामुळं ह्यांनी विकास केला नाही आणि काही करतही नाही. कोणत्याही गोष्टीला सहानुभूतीही नाही त्यांची. बजरंग बाप्पा निवडून येतील का. 100%
इथं 3 आमदार पंकजताईंच्या पाठीमागं आहेत, त्यांच्या सोबत आहे. जनता आमदाराच्या मागे नाही राहिली, जनता आता स्वतः सर्वसामान्य मनोज जरांगे सरांच्या पाठीमागे राहिलेली आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटील सांगतील तसंच होणार. तसंच होणार, 100% होणार. एक विकणारा माणूस नाहीये, तो विकला नाही, त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील जे सांगते ते 100. काय नाव आपलं? सोनू शेलार. काय कोणाला मतदान करणार? बाप्पा. का बरं बाप्पा? बाप्पालाच करायचे आम्हाला. का नेमकं काय कारण? मराठा आरक्षण, महागाई वाढलेली, चांगला माणूस आहे बाप्पा. आणि 10 वर्षात कुठला विकास नाही झालेला. जो प्रीतमताईचा निधी होता तो निधी वापस गेलेला आहे. कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही. आणि एक महागाई तर भरपूर वाढलेली. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कांदा निर्यात बंदी, शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे. त्याच्यामुळे यांना नक्कीच आता धडा शिकवल्याशिवाय हा बीड जिल्हा राहणार नाही. आणि बजरंग बाप्पाचं चिन्ह आहे, तुतारी वाजल्याशिवाय यंदा राहणार नाही जिल्ह्यात. काय सांगणार? बाप्पाच. का बरं बाप्पा? बाप्पालाच करायचे आम्हाला मतदान. पंकजताई नाही का? पंकजताई नाही, बाप्पा. बाप्पा निवडून येतील का? बाप्पा निवडून येतील ना. कितीच्या मताने? येतील 1 लाख मतांनी. हो. बाबा काय सांगणार आपण? कुणाला मतदान करणार? भाजप. का बरं? सुरेश अण्णा जे सांगतील त्या पक्षाला, जे काम करते त्याच पक्षाला आम्ही काम करतो पहिल्यापासून. सुरेश अण्णा ज्याला सांगतील त्यालाच मतदान. हां. ओके. काय ना, आम्ही सांगणार नाही, तुम्ही ठरवायचं कुणाला मतदान करायचं. आम्ही फक्त तुमचं म्हणणं काय आहे, तुमचं मत काय आहे हे जाण. आमचं मत असं आहे, कामच होत नाहीत. काय कुणी टायमाला म्हणते तुमचं काम करू, काम झालं मतदान केलं की कुणी विचारित नाही, परत कुणी येत नाही, काय नाही. पाणी सोडा म्हणले की म्हणतात नळ्या फुटल्या. मग कसं पाणी कवा प्यायचं सांगा आता याचं. मग आता कुणाला मतदान करायचं? मतदान आमच्या मनाने आता करणार आम्ही ज्याला करायचं. मला रोष आहे का नाही? मग हा आहे ना. मग आता आमच्या मनाने करणार आम्ही ज्याला मतदान करायचे त्याला. तुम्ही सांगून कुणाचं ऐकणार नाही आम्ही. मनाने करणार? हा, आमच्या मनाने ज्याला मतदान करणार ना. करणार ना. मतदान ठेवायचं नाही. मतदान हे हक्क आहे, मतदान करायचं, पण कुणाला करायचं हे आम्ही ठरविणार. आता एकंदरीत तेज वार्ताच्या क्या बोलती पब्लिक या विशेष कार्यक्रमासाठी आपण केरूळ या गावात आलो होतो आणि सर्व सुज्ञ मतदारांशी आपण चर्चा केलेली आहे आणि सर्वांचं या ठिकाणी कल कोणाकडे आहे हा आपण जाणून घेतलेला आहे. या ठिकाणी संमिश्र कौल या ठिकाणी आपल्याला जाणवलेलं आहे. कोणाचं मत पंकजताईंना आहे तर कोणाचं मत बजरंग बाप्पांना आहे. परंतु येणारा काळ ठरवणार या सुज्ञ मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपलं बहुमोल असं मत केलेलं आहे हे येत्या 4 तारखेला समजेल. कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, तेज वार्ता न्यूज, केरूळ, आष्टी.